आणि आता महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। बुलढाणा जिल्ह्यात पावसानं थैमान घातलंय। चांडोळ सर्कल परिसरात ढगफुटी सदृश्य पावसानं अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय, तर दुसरीकडे शेतकरी संकटात सापडलाय। नांदेडमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून आता पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून दिवाळीच्या खरेदीवर देखील त्याचा परिणाम होतोय। बारामतीमध्ये मुसळधार पावसामुळे करहा नीरा नद्यांना पूर आलेला आहे। या पुरामुळे 3745 हेक्टरवरील उभ्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा अंदाज आहे, त्यामुळे नुकसान झालेल्या सर्व ठिकाणचे पंचनामे करण्याचं काम कृषी विभागामार्फत सुरू आहे। जळगावमध्ये परतीच्या पावसानं पिकांचं नुकसान झालेलं आहे, मात्र अद्यापही पंचनामे न झाल्यानं शासनानं तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। औरंगाबाद शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप आलंय, तर बऱ्याच भागात पाणी देखील साचलंय। वाशिम जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडल्यानं शेतात पाणी साचलंय, यामुळे कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचं अतोनात नुकसान झालंय, तसंच नदी नाल्यांना देखील पूर आलाय। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव इथे ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी साचलं आणि त्यामुळे अनेक किरकोळ व्यावसायिकांचं नुकसान झालंय। एसटी स्टँड परिसरात गुडघाभर पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागला। भुसावळ तालुक्यातील वाघूर धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। धरणातून 340 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बीडच्या शिरूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एकाच दिवसात 4घांचा मृत्यू झाला। भानकवाडीमध्ये 2 लहान मुली नदीमध्ये बुडाल्या, त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्याचा बुडून मृत्यू झाला, तर जवळच दगडवाडी शिवारात अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला। उस्मानाबादमधील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी फेरनिविदा काढण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेनं घेतलाय। कोर्टानं सर्व निकाल मंत्री तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ उद्योग समूहाच्या बाजूने दिले असून फेरनिविदा काढण्यात येणार आहे। उस्मानाबादेत शेतकऱ्यांच्या हातात आणखी पीक विम्याचे पैसे न आल्यानं वाशी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केळे वाटप आंदोलन केलं। पीक विम्याच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या नेत्यांचा अनोख्या पद्धतीनं निषेध करण्यात आला। उस्मानाबादमध्ये येडशी लातूर मार्गाची दुरवस्था झाली आहे। महामार्गावर खड्डे पडल्यानं प्रवाशांची तारांबळ होते, त्यामुळे खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी भाजपकडून खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आलं। हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी देखील करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे, त्यामुळे अनेक गावच्या बस फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत, तर काही ठिकाणी वाहन चालवताना कसरत करावी लागते, त्यामुळे लवकरात लवकर ग्रामीण भागातले रस्ते सुधारावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। परभणीमध्ये अंगणवाडी आणि बालवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देऊन वेतन श्रेणी देण्यात यावी, मासिक पेन्शन योजना मंजूर करण्यात यावी या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यात गाजत असलेल्या आशिष मेश्रामच्या हत्येच्या विरोधात देसाईगंज शहरात मूकमोर्चा काढण्यात आला। मारेकऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं। बीडमधील 70 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आला। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे उपस्थित होते, तर बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला। काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे 7 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथे आगमन होणार आहे। या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांची नांदेड आणि शेगाव या 2 ठिकाणी जाहीर सभा होणार आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी हिंगोलीमध्ये ही माहिती दिली। अमरावती कोर्टानं राणा दाम्पत्याला मोठा दिलासा दिलाय। 4 विविध आंदोलन प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते। दरम्यान महाविकास आघाडी सरकारनं आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले असल्याची टीका नवनीत राणा यांनी केली।
उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीच्या चौकशीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जो व्यक्ती 2.5 वर्षात घराच्या बाहेर पडला नाही त्याच्याकडे इतकी संपत्ती कशी याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। भास्कर जाधव सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा या आणि नारायण राणेंवर आणि कुटुंबियांवर बोलून दाखवा, तुम्हाला बांगड्या भरून पाठवल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा भाजपच्या कुडाळच्या नगरसेविका प्राजक्ता बांदेकर यांनी दिलाय। भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। सिद्दीकी यांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, त्यानंतर त्यांना ही धमकी देण्यात आली आहे। सिद्दीकी यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे। दूधगंगा दूध उत्पादक संघ हा शेतकऱ्यांसाठी उभा केलेला असून त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला। हा दूधगंगा संघ बरखास्तीसाठी आमदार दत्तात्रय भरणेंनीच प्रयत्न केला असा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलाय। आणि आता एक मोठी बातमी, वाघोली मोजे कॉलेज रस्ता इथल्या एका सोसायटीच्या चेंबरमध्ये 3 कर्मचारी काम करताना अडकल्याची घटना घडलेली आहे। या तिघांपैकी 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। तर पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी दोघांना चेंबरमधून गंभीर अवस्थेमध्ये बाहेर काढलंय आणि एकाचा सध्या शोध सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, वाघोली मोजे कॉलेज रस्ता इथल्या एका सोसायटीच्या चेंबरमध्ये 3 कर्मचारी काम करताना अडकल्याची घटना घडलेली आहे आणि या तिघांपैकी 2 कामगारांचा मृत्यू झालाय। पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी दोघांना चेंबरमधून गंभीर अवस्थेत बाहेर काढलं, मात्र त्यांचा मृत्यू झालाय तर एकाचा सध्या शोध सुरू असल्याचं कळतंय। चेंबरमध्ये अडकून दोघांचा मृत्यू झालाय तर एका कर्मचाऱ्याचा शोध सध्या सुरू आहे। अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। वाघोली मोजे कॉलेज रस्ता इथे एका सोसायटीच्या चेंबरमध्ये 3 कर्मचारी काम करत होते आणि काम करत असताना ते तिथे अडकल्याची घटना घडली। या तिघांपैकी 2 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर एका कर्मचाऱ्याचा सध्या शोध सुरू आहे। पुण्यामध्ये ही घटना घडली आहे। चेंबरमध्ये अडकून दोघांचा मृत्यू झालाय तर एका कामगाराचा सध्या शोध घेण्यात येतोय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, वाघोली मोजे कॉलेज रस्ता इथल्या एका सोसायटीच्या चेंबरमध्ये 3 कर्मचारी काम करत होते आणि काम करत असताना ते अडकल्याची घटना घडली। या तिघांपैकी 2 कामगारांचा मृत्यू झालाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, ही सकाळी 6ची घटना आहे साधारण। हे सगळे कंत्राटी कामगार होते, यांना त्या सोसायटीने कंत्राट दिले होते चेंबर साफ करण्याचं। साफ करायला गेले असता हे त्या चेंबरमध्ये पडले 2 जण जागीच जागावलेले आहेत, त्यांचे मृतदेह आताच बाहेर काढलेत अग्निशमन दलाने आणि तिसऱ्याचा शोध सुरू आहे। त्यातले मृतांची नाव आहेत नितीन प्रभाकर गौंड वय 45 आणि गणेश पालकर वय 28 असे 2 मृतांची नावं कन्फर्म झालीत। तिसऱ्याचा अजून शोध सुरू आहे, पण ही अत्यंत दुर्दैवी दुर्घटना म्हणता येईल। म्हणजे खरं तर याच्यात पालिकेचे कर्मचारी नव्हते, त्यामुळे जर असते तर त्यांना काहीतरी मिळालं असतं, पण हे कंत्राटी कामगार आहेत बिचारे, त्यामुळे आता यांना मदत कशी मिळणार हे सगळे अनेक प्रश्न आहेत। सोसायटीने परस्पर कंत्राट दिलं होतं ते चेंबर साफ करण्याचं, त्यामुळे ते सगळे ट्रेन कामगार होते का, यांना हे सगळं तपासावं लागणार आहे। आता पोलीस सगळे तपास करतात, अग्निशमन दलाचं बचाव कार्य जवळपास संपलंय, पण एकाचा शोध सुरू आहे। पण ह्या दुर्घटनेनं अख्ख्या वाघोलीत शोककळा पसरली। बरं चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न आहे म्हणत लोकप्रियता मिळवण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न असल्याची टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। त्यांच्याकडे पाहायला आम्हाला वेळ नाही, यांचं घर फोडायला आम्ही मोकळे नाही असंही विखे पाटील यांनी म्हटलंय। आनंदाचा शिधा या उपक्रमावरून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली होती। यावरून राधाकृष्ण विखे पाटलांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतलाय। तसंच राज्यातील नागरिकांची दिवाळी गोड जावी यासाठी असा निर्णय करणारे महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य असल्याचं त्यांनी म्हटलं। संगमनेरच्या आश्वी येथील बालपण स्कूलमधील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली। यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतच पारंपरिक पद्धतीने दिवाळीचा दीपोत्सव साजरा केला। लक्ष्मीपूजनासाठी गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणात महालक्ष्मीच्या पीओपीच्या मूर्त्या बनवण्यात आलेल्या आहेत। गोंदियामध्ये लक्ष्मीच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणात ग्राहकांची मागणी असते आणि त्यामुळे या मूर्त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येते।
गोंदियामध्ये 19व्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। तिरोडा येथील सीजे पटेल कॉलेजच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा घेण्यात आली असून 30 जिल्ह्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत। लासूर स्टेशन सावंगी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं प्राथमिक आरोग्य केंद्रात अक्षरशः तळ साचले, तर काही ठिकाणी इमारतीचा स्लॅब देखील कोसळलाय। बुलढाण्यातील येळगाव धरणातून विसर्ग केल्यानं नदीकाठच्या गावांना फटका बसला। शेतात पाणी साचल्यानं शेकडो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। सोलापूर शहरात 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यंत्रमाग कामगारांच्या कारखान्यात ड्रेनेजचं पाणी शिरलेलं आहे। वारंवार साचणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी यंत्रमाग कामगारांनी केली आहे। बीडच्या मांजरसुंबा शिवारात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची छत्रपती संभाजीराजेंनी पाहणी केली। यावेळी राज्य सरकारनं तातडीनं मदत करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली। पीक विम्याची अग्रिम 25% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ करावी या मागणीसाठी नांदेडमध्ये शेतकरी पुत्र संघर्ष समितीनं आमरण उपोषण सुरू केलं। जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर युवा शेतकऱ्यांनी हे उपोषण केलं। केंद्र आणि राज्य सरकार कामगारांची पिळवणूक करत आहे असा आरोप C2 संघटनेचे नेते डॉक्टर DL कराड यांनी केला। बीडमध्ये आयोजित C2 पोषण आहार कामगार संघटनेच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते। 2 दिवसीय अधिवेशनाला बीडमध्ये भव्य रॅलीनं सुरुवात झाली। थकीत वेतन मिळावं आणि कामावर पुन्हा रुजू करून घ्यावं या मागणीसाठी नांदेडमध्ये वन कामगारांनी आंदोलन केलं। गेल्या अनेक महिन्यांपासून या कामगारांना वेतन मिळालेलं नाही, ते देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यात गाजत असलेल्या आशिष मेश्रामच्या हत्येच्या विरोधात देसाईगंज शहरात मूकमोर्चा करण्यात आला। मारेकऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीचं निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलं। कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नका या मागणीसाठी गाव विकास समितीच्या वतीनं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन देऊ नका अशी विनंती सरकारला करण्यात येते। दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या विरोधात ईडीनं केलेल्या कारवाईला विरोध करत कोल्हापुरात आपकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। सोलापुरात रस्त्यांच्या व्यवस्थेमुळे एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला। या प्रकरणी आक्रमक झालेल्या प्रहार जनशक्ती संघटनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मालेगावात MIM कडून रास्ता रोको करण्यात आला। चर्चा करण्यासाठी आलेल्या आयुक्तांबरोबर यावेळी गैरवर्तन करण्यात आलं। आयुक्त भालचंद्र गोसावींच्या अंगावर खराब पाणी ओतरण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचं 7 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथे आगमन होणार आहे आणि या यात्रेदरम्यान राहुल गांधी नांदेड आणि शेगाव या 2 ठिकाणी जाहीर सभा होणार आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी हिंगोलीमध्ये ही माहिती दिली। कोर्टानं राणा दाम्पत्याला मोठा दिलासा दिला। 4 विविध आंदोलन प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते। दरम्यान महाविकास आघाडी सरकारनं आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याची टीका नवनीत राणांनी केली। उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीच्या चौकशीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जो व्यक्ती 2.5 वर्षात घराच्या बाहेर पडला नाही त्याकडे इतकी संपत्ती कशी याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। जळगावच्या धरणगावमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। पाणी प्रश्नावरून गुलाबराव पाटलांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। भास्कर जाधव सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा या आणि नारायण राणेंवर आणि कुटुंबियांवर बोलून दाखवा, तुम्हाला बांगड्या भरून पाठवल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा भाजपच्या कुडाळच्या नगरसेविका प्राजक्ता बांदेकर यांनी दिला। भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना जीवे
ची धमकी देण्यात आलेली आहे। सिद्दीकी यांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, त्यानंतर त्यांना ही धमकी देण्यात आली आहे। सिद्दीकी यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे। वाशिम जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीनं वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन 4ही सभापती पदं मिळवलेली आहेत। अर्थ आणि बांधकाम या विषय समिती सभापतीपदी ठाकरे पक्षाचे सुरेश मापारी यांची तर